अधिवेशन सुरू होतं त्यामुळे सुद्धा येऊ शकलो नाही आणि मध्ये जरा तब्येतीचे काही प्रॉब्लेम्स होते त्यामुळे सुद्धा डॉक्टरांनी सांगितलं की थोडा प्रवास कमी करायला पाहिजे. त्यामुळे जवळजवळ 1 महिन्याने मी इथे नाशिकमध्ये आलो. बाकी ठीक आहे, नाशिकसारखं आहे. काय प्रश्न आहे तुमचा? नाही, आता नवीन नियुक्त झालेले आहेत दिलीप खैरेंची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. आमच्या दुर्दैवाने जे आहे रवींद्र पवार यांचं निधन झालं अकाली, खरं म्हणजे म्हटलं पाहिजे, आणि त्यामुळे ती पोस्ट खाली होती आणि त्यासाठी आम्ही त्या सगळ्या जिल्ह्यामध्ये फिरू शकेल आणि काम करू शकेल अशा व्यक्तीचा आम्ही शोध घेत होतो. आणि दिलीप खैरे जे आहेत यांनी पूर्वीसुद्धा पक्षात काम केलेलं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी काम केलेलं आहे, वेगवेगळ्या हुद्द्यावर काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांची सर्वदूर ओळख पण आहे कार्यकर्त्यांबरोबर आणि सर्व कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संघटना बांधण्याचं जे कौशल्य जे आहे ते पण त्यांच्यामध्ये आहे. या सगळ्याचा विचार करून पक्षानं जे आहे त्यांना ह्या जिल्हाध्यक्षपद जे आहे ह्या लोकसभेचं मालेगावपर्यंत ते काम त्यांच्या खांद्यावर टाकलं आणि आता मला असं वाटतं की चांगल्या प्रकारे ते काम ते करत आहेत, मेहनत घेत आहेत. आगामी काळामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, या नवीन पदाधिकाऱ्यांना काय सूचना असतील? एक नवीन टीम आता तयार झालेली आहे. सगळ्यात सुरुवातीला म्हणजे मी मुंबईपासून तर इथपर्यंत आम्ही सगळ्यांना हेच सांगितलं की ते SIRची जी कामं आहेत, BLO, BLA वगैरे, म्हणजे मतदार याद्या दुरुस्त करण्याचं काम आहे, त्याच्यावर सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. कारण कुठलीही जी निवडणूक जी आहे त्याचा बेस आहे मतदार यादी. तुम्ही जरी तिथले मतदार असलात खऱ्या अर्थानं, पण नाव नसलं तर काय करणार तुम्ही? त्यामुळे नेहमी आपण पक्षातर्फे काम करतच होतो, परंतु आता सरकारी अधिकारीसुद्धा तुमच्याबरोबर राहणार आहेत. तर तुमचे जे आहेत बूथ प्रमुख वगैरे त्यांनी जाऊन त्यांच्याबरोबर सगळ्यांची नावं व्यवस्थित येतील आणि मतदार यादी योग्य प्रकारे तयार होईल याची सगळ्यांनी जी आहे काळजी घ्यायची आहे. कारण ती जर व्यवस्थित झाली तरच मग पुढचं मतदान कुणाला किती होणार, कसं होणार, जिंकणार, हरणार, सगळं त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे हा जो बेस आहे, पाया आहे, हा पाया भक्कम झाला पाहिजे. यासाठी त्यांनीसुद्धा कष्ट घेतले. आमच्या इथे भांबरे म्हणून आमच्या अधिकारी आहेत, त्यांनीसुद्धा ठिकठिकाणी जाऊन जे आहे ते सगळ्यांना सांगितलं की कशा रीतीने जे आहे हे काम आपल्याला करायचं आहे. साहेब, नाशिकमध्ये एकाच पावसामध्ये संपूर्ण नाशिक जलमय झालं, नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. सिंहस्थाची जी कामं सुरू आहेत, अनेक ठिकाणी गाड्या चिखलामध्ये अडकलेल्या होत्या, संपूर्ण नाशिक वेळीच जगलं गेलं आहे. म्हणजे मी अगदीच असं सांगणार नाही की सगळं काही व्यवस्थित आहे, कारण मी आता मुंबईवरून आलो आणि सातपूरवरून तिकडे एका लग्नाला गेलो होतो, फार पुढे गेलो होतो ते गोवर्धनला, आणि मी ते पाहिलं गाड्यांची जी आहे ठिकठिकाणी ट्रॅफिक जॅम, रस्त्यांची कामं चाललेली आहेत. रस्त्यांची कामं करायला विरोध नाही, पण कॉन्ट्रॅक्टरला ही एक अट असते की एका भागाचा रस्ता ज्या वेळेला तू कामाला घेतलास त्यावेळेला दुसरा भाग जो आहे तो भाग रस्त्याचा अतिशय चांगल्या प्रकारे गाड्या जाऊ शकतील, रायडेबल ज्याला आपण म्हणतो तो असला पाहिजे. ती त्याची जबाबदारी आहे. तिथे खड्डे असता कामा नये, तर मग त्या अर्ध्या रस्त्यातून सुद्धा गाड्या झटपट जाऊ येऊ शकतात, दळणवळण होऊ शकतं. पण मला असं वाटतं त्या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे. तुम्ही सुधारणा करतात, तुम्ही कामं करतात, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, पण ते काम करत असताना बाकीचा अर्धा रस्ता जो दळणवळणासाठी आहे तो बिन खड्ड्याविरहित ठेवणं आणि तिथे ट्रॅफिक जी आहे ती सुरळीत कशी होईल हे पाहायला पाहिजे. मी अनेक दिवसापासून हेही सांगत आलो आहे की थोडासा पोलीस फोर्स आणि त्याच्याहीपेक्षा जे आहे वॉर्डन्स वगैरे जे आहेत महानगरपालिकेने दिले पाहिजेत. आता महानगरपालिका यांनासुद्धा सांगू शकते, ज्यांचं काम सुरू आहे, रस्त्याचं असेल दुसरं कसलं असेल,
त्यांना सुद्धा सांगू शकतो की तुम्ही तुमची माणसं इथे ठेवा आणि कुठल्याही पद्धतीमध्ये परिस्थितीमध्ये ही ट्रॅफिक जाम होणार नाही याची काळजी घ्या. हे त्या कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा सांगू शकतात. कॉन्ट्रॅक्टरसुद्धा त्यांची माणसं ठेवू शकतात. पण हे सगळं करून घेतलं पाहिजे आपण. साहेब, यालाच लागून एक प्रश्न आहे. प्रशासनाचा कुठलाही वचक ठेकेदारांवर नाही. प्रशासनाचा कुठलाही वचक संबंधित ठेकेदारांवर नाहीये. हे वारंवार निदर्शनास आलंय याच कामाच्या निमित्तानं. नाही, मला ते काही कल्पना नाही. परंतु वचक ज्याला म्हणतात तो अधिकाऱ्यांनी वचक दाखवायला सुरुवात केली का बरोबर वचक निर्माण होतो. तुकाराम मुंढे एक चांगलं एक उदाहरण आहे तुमच्यासमोर. आपोआपच वचक निर्माण होतो. परंतु अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या पद्धतीनं जे आहे आपलं काम केलं पाहिजे, काम करून घेतलं पाहिजे. चुकीचं असेल तर त्या ठिकाणी बोट ठेवलं पाहिजे. साहेब, मधल्या काळामध्ये शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदेच्या दालनात बैठक घेतली. त्याच्यामुळे राष्ट्रवादी आता एनडीएचा घटक होणार का? शरद पवारांची राष्ट्रवादी अशी चर्चा आहे. आपल्यापर्यंत काय माहिती असेल? मला अजिबात वाटत नाही की पवार साहेब हे एनडीएमध्ये येतील. मला किंचितसुद्धा मला वाटत नाही की ते असं होऊ शकेल. एकच आहे की ते त्या मिटिंगसाठी आले होते सीमा भागातील लढा जो सुरू आहे त्या संदर्भात. तर जवळचं ऑफिस कुठे आहे बसायला की जिथे कार्यकर्ते किंवा आमदार भेटू शकतील म्हणून ते तिथे बसायला गेल्या एवढंच त्याचा अर्थ आहे. आणि पवारसाहेब जे 2-3 वेळा मुख्यमंत्री होते राज्याचे, देशाचे नेते आहेत, देशात मंत्री होते. त्यामुळे प्रत्येक ऑफिस हे त्यांच्यासाठी निश्चितपणे जे काय म्हणतात लाल कार्पेट अंथरायला तयारच असतं की या बसा बोला स्वागत करण्यासाठी. त्यात चुकीचं काय आहे? त्याचा अर्थ ते तिकडे जाणार इकडे जाणार असं अजिबात होत नाही. संजय राऊतांनी आज असं म्हटलंय की फडणवीसांनंतर बावनकुळे हे मुख्यमंत्री असतील कारण बाकी कुठल्याही नेत्यांना स्कोप नाहीये. त्याच्यामुळे बावनकुळे हे मुख्यमंत्री असतील फडणवीसांनंतर जर फडणवीस केंद्रात गेले तर. ते सारखं पाहिजे मीच मुख्यमंत्री होणार. सगळ्यांना सांगायचे ओपन मीच मुख्यमंत्री होणार. अध्यक्षपदसुद्धा त्यांचं राहिलं नाही. मुख्यमंत्री गेलंच, अध्यक्षसुद्धा राहिले नाही. तर हे असं आहे. आता किती त्याच्यावर विश्वास ठेवायचा. आता त्यांनी जे आहे ते पंचांग म्हणून पाहिलं की परिस्थितीचं जो आहे काय कारणोचा त्याने घेतला. परंतु भाजप पक्ष जो आहे हा राष्ट्रव्यापी पक्ष आहे आणि त्यांचे लोक तिथे बसलेले आहेत. हजारो लोक लाखो लोक काम करत असतात सर्व राज्यातून आणि तिथून ते निर्णय घेत असतात की योग्य आणि अयोग्य काय ते. तर त्याची काळजी आपल्याला करण्याचं काय कारण आहे? साहेब, नवीन गॅस कनेक्शन अजूनही मिळत नाहीये. अडचणी येतात. युद्धानंतरची परिस्थिती पूर्ववत आली आपण म्हणतोय पण नवीन गॅस कनेक्शन अजूनही भेटत. आपण पूर्ववत झाली परिस्थिती असं म्हणतो तोपर्यंत परत लढाई सुरू होते. आता पुन्हा इराण आणि अमेरिका लढाई सुरू झाली. एकमेकावर बॉम्ब फेक ड्रोन वगैरे ते सगळं सुरू झालं. मग असं झालं की ताबडतोब जसं शेअर मार्केटसुद्धा वर खाली होतं तसा हा पुरवठासुद्धा वर खाली होण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडी अडचण कुठेतरी येऊ शकते. परंतु आम्ही सांगितलेलं आहे की जिथे गॅसची पाईपलाईन गेलेली आहे त्या ठिकाणच्या लोकांनी ताबडतोब अर्ज केले पाहिजे किंवा आम्हाला तुमचं कनेक्शन गॅसचं द्या. आणि जिथे पाईपलाईन गेलेली नाही त्या ठिकाणी आपण LPG ज्या सिलेंडर्स आहेत ते देणारच. परवा एकनाथ खडसेंनी विनोद तावडेंची भेट घेतली. काल मातोश्रीवर भेटले. येत्या काही काळामध्ये नवीन राजकीय मला काय कल्पना नाही. मला असं वाटतं की एकनाथराव खडसे यांचे मला वाटतं 75वी की काहीतरी वाढदिवस आहे. 75वा असं वाटतं मला. आणि त्या निमित्तानं त्यांनी मला सुद्धा आमंत्रण दिलं. अनेकांना ते आमंत्रण त्यांनी दिलं असेल. आणि ते सुद्धा जुने कार्यकर्ते जुने लीडर जुने आमदार राहिलेले आहेत मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे स्वाभाविक आहे ना सगळ्यांना आमंत्रण देणं. कर्जमाफीच्या अटी शिथिल केल्यानंतर वन एट अ टाइम. प्रधानमंत्री 40 साल के बाद न्यूजीलैंड के दौरे पे गए हैं तो उसको लेके कुछ करार उसके बारे में कुछ कहेंगे? प्रधानमंत्री न्यूजीलैंड के दौरे पे गए हैं 40 साल अच्छी बात है ना कि अगर कुछ देश जो जिनके साथ
हमारा रिश्ता रहा है, फिर वो तेल के बारे में हो या दूसरे व्यापार के बारे में हो, वहाँ अगर कुछ रोड़े निर्माण होते हैं रास्ते में तो दूसरे रास्ते तो ढूंढने चाहिए ना, कि मैं दूसरे देशों से जो है कुछ मिल रहा है, हमारा माल कुछ वहाँ जा रहा है। तो ये जो है अच्छी बात है कि ज़्यादा से ज़्यादा देशों से मिलना और उनके साथ जो है सारी चीज़ों का जो आदान प्रदान करना, व्यापार जो है उसका आदान प्रदान, उनकी चीज़ें यहाँ आएगी, हमारी चीज़ें वहाँ जाएगी, तभी जो है ना ये बिल्कुल जो है लोगों को काम धंधा जो है मिलेगा। नहीं तो फिर रास्ते अगर बंद हो गए तो फिर सभी बंद है। फिर कर्जमाफीची अट शिथिल केल्यानंतर रोहित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, अजित शरद पवार असतील, हे ते श्रेय घेण्यात आघाडीवरती, मात्र महायुतीच्या नेत्यांकडून त्या संदर्भातलं काही श्रेय घेण्यात येतं. हे पहा, विरोधी पक्षाचं हे कामच आहे की जे आहे त्यापेक्षा अधिक मागणं, लढणं हे त्यांचं काम आहे. परंतु ते द्यायचं की नाही, त्याच्या अडचणी काय आहेत, खर्च किती आहे आणि ते पाऊल उचलायचं की नाही हे शेवटी सरकार ठरवतं. आणि ते मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री यांनी ठरवलं आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत यावेळेला कधी नाही त्यापेक्षाही जास्त मदत देऊ केलेली आहे. आणि मला असं वाटतं की हे खरोखरच एक चांगलं पाऊल अनेक वर्षाने या सरकारनं उचललेलं आहे. सुहास कांदेंनी समीर भुजबळांवर कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार याचा आरोप विधिमंडळात केला आहे. पाऱ्यांवर बसून त्यांनी हे आंदोलन केलं होतं. असं काही ज्या प्रकरणाशी ते बोलतात ते संपूर्ण प्रकरण जे आहे 3 हायकोर्टामध्ये आहे, न्यायप्रविष्ट आहे. मग संभाजीनगरचं म्हणजे औरंगाबाद हायकोर्ट आहे, कोल्हापूर जे आहे सर्किट बेंच आहे, नागपूर आहे, मुंबई आहे. तिथे ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह होतो आहे. जे काही ज्यांना असं वाटतं की आपल्याला काय मिळत याच्यामध्ये काही संधी नाही आहे, काय मिळत नाही, ते कोर्टात जातात आणि कोर्ट प्रत्येक गोष्टीची छाननी करून जो निर्णय होईल तो होईल. आता ते जर सबज्युडिस असेल तर त्याच्यावर मी जास्त भाष्य करणं योग्य नाही. तो राम मंदिर चंदा चोरी को लेकर अभी महाराष्ट्र से भी बात आ रही है. सिद्धिविनायक मंदिर में भी दान को लेकर कुछ हेराफेरी हुई है. एकनाथ शिंदे ने भी उनके ऊपर स्टेटमेंट दिया है, उद्धव ठाकरे के ऊपर उन्होंने बयान दिया है. क्या कहेंगे इसके बारे में? जो हो रहा है, जो सारे मंदिरों में जो है वो अगर पैसा तो चढ़ावा जो है अगर भगवान को चढ़ाया जाता है तो उसको लेकर, जैसे तिरुपति है समझो, उन्होंने मेडिकल कॉलेजेस, दूसरे कॉलेज, शिक्षण संस्थाएं इसी पैसे से जो है निर्माण किया. दूध डेयरी बहुत बड़ी उन्होंने निर्माण किया. तो होना तो ये चाहिए कि जो चढ़ावा भगवान के लिए दिया जाता है उससे से ज़्यादा लोगों के जो फ़ायदे की जो बातें हैं वो बननी चाहिए. और वो उदाहरण जो है तिरुपति ने आप सब लोगों के सामने रखा है. मगर अगर बीच में अगर उसको कुछ गड़बड़ी हो जाती है तो फिर वो निर्माण नहीं होगा. सिद्धिविनायकाच्या दान चोरीवरनं आता पुन्हा राजकारण सुरू झालंय. आदेश बांदेकर यांचं म्हणणं आहे की असे काही पुरावेच नाही किंवा असं काही घडलंच नाहीये. असं ठीक आहे, एका ठिकाणी झालं की आपण सगळ्या मंदिरांवर संशय घेतो, ते काही योग्य आहे असं मला काही वाटत नाही. एका ठिकाणी झालं म्हणजे सगळीकडे तेच होतं असं समजण्याचं काही कारण नाही. आणि असं काही होत असेल तर त्याचे पुरावे आले पाहिजे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.